मी माझ्या आयुष्यामध्ये पैशाला किंमत कधी दिली नाही, पैशाला किंमत दिली नाही आणि फसवणूक व्हायला मी कुणीच नव्हतो. यशापर्यंत जायचं असेल तर तो असाच अडखळणारा मार्ग असतो, याच्यासाठी दुसरा कुठलाही राजमार्ग नाही. अशा ठिकाणी एखादा जर धंदा वगैरे उभा केला, इथं टाकला तर लोकांना थांबायला आधार होईल. आणि मी त्याच ठिकाणी जागा घेतली आणि आईने सांगितल्याच्यामुळे तिथेच डेअरी टाकली. हे करत गेलो, आणखीन हे करायचं ते करायचं ते करायचं, जे रात्रंदिवस मला काय व्यवसाय काय सांगतो की मी जसा काल होतो तसाच आज राहिलो, उद्या गेट आउट होईल. पार्टनरशिप आपण सुरू करतो, पण ती तुटल्यानंतर काय करायचं? पार्टनरशिप ब्रेक होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मी आज तुमच्या समोर मी बोलतोय, क्वचित माझ्याही काही चुका असतील, म्हणजे मी जरी आज बोलत असेल मला असं वाटतं म्हणून नाही, तर माझ्या काही चुका असतील. पार्टनरशिप मध्ये एकमेकाला 100% समजून घ्यायला पाहिजे. आणि जर पार्टनरने माझे सांगितलं एखादी गोष्ट चूक असेल तरी पण त्याला हो म्हणून त्याच्याबरोबर चालता आलं पाहिजे. आणि जर पार्टनरशिप ब्रेक करायची असेल, तुम्ही जर समजा तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असेल तर मला वाटतं वादविवाद न टाळता त्यातून बाजूला यायचं आणि कुठल्याही परिस्थितीत जे असेल तर परत धडपडून उठून आपला धंदा सुरू करायला पाहिजे. याच्यामध्ये आपली फसवणूक असं वाटत नाही का? म्हणजे एखाद्या पार्टनरशिपमध्ये आपण फसवलं गेलं, आपल्याला विश्वासघात झाला असं अनेकदा होऊ शकतं. मी माझ्या आयुष्यामध्ये पैशाला किंमत कधी दिली नाही, पैशाला किंमत दिली नाही आणि फसवणूक व्हायला मी कुणीच नव्हतो. मी झिरोमध्ये मी एक रोजंदारी किंवा एक काम करणारा मुलगा होता. मला त्यांच्याबरोबर जे मिळालं ते माझ्या आयुष्यात खूप मोठं होतं, त्यामुळे मला कधी वाटलं नाही की माझी फसवणूक झाली. मला असं वाटायचं की त्यांच्याकडून मला एक दुसरा धंदा करण्यासाठी जे ज्ञान मिळाले ते करोडो रुपयांच्या पेक्षा मोठं आहे, त्यामुळे मला माझी अशी फसवणूक झाली नाही. या दरम्यान माझ्या याच्यावर माझे काही मित्र होते, आमचे एक श्रमगंगेच्या काठावरती नावाने एक पुस्तक लिहिलं होतं. मंगेश कपटकर, मंगेश कश्यप नाव केलं तर किर्लोस्कर प्रेसचे ते हे होते प्रमुख, आणि त्यांनी एक पुस्तक केलं होतं श्रमगंगेच्या काठावर. त्याच्यामध्ये मी, मनोहर जोशी, काका वडके, त्याच्यानंतर राजाभाऊ शिंदे असे बरेच लोक होते. आम्हाला सगळ्यांना एकदा किर्लोस्करांच्या घरी जेवणाचं निमंत्रण, शल किर्लोस्करांच्या घरी, शलांच्या घरी गेलो होतो आम्ही. सांगायचं कारण व्यवसायाच्या निमित्त शलांच्या घरी गेलो होतो. त्यावेळेस आम्ही बघितलं की पाठीमागच्या लाकाकी बंगल्या पाठीमागच्या बाजूला चूल होती, तिच्यावरची थोडी थोडी भाकरी पण आम्हाला आली. सगळ्या त्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्या आम्हाला आमच्या आयुष्यातल्या गोड आठवणी याच्यामध्ये. तर त्यावेळेस ते आम्हाला बोलले होते की त्यांनी आम्हाला सांगितलं की मला तुमच्या सगळ्या लोकांचं कौतुक आहे. का? तर तुम्ही सगळे लोक ग्रामीण भागामध्ये धंदा करता आणि माझ्या ग्रामीण भागाला वर नेण्यासाठी जो जो माणूस काम करतो तो मला आवडतो. तो कुठला आहे, कुणाचा आहे, काय मला याला नाही. आणि त्या निमित्ताने त्या आमच्या भेटीमध्ये आमचं जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला काही एक त्यांची म्हणजे हातात लिहिलेली पत्र, पुस्तकं असं होतं, असं साहित्य दिलं होतं. त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं की ते तुम्ही एखादा व्यवसाय करायला जाताल आणि समजा अडीअडचणीतून तुम्हाला अपयश पदरी पडलं तर कधीच थांबायला नाही पाहिजे, धडपडून परत उठायला पाहिजे. आणि यशापर्यंत जायचं असेल तर तो असाच अडखळणारा मार्ग असतो, याच्यासाठी दुसरा कुठलाही राजमार्ग नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अडचणीत आला, फेल्युअर झाला तर त्याच्यामधून सकारात्मक बोध घेतला पाहिजे की आता मला परत काम करताना ह्या चुका होऊन नाही दिल्या पाहिजे. आम्हाला खरं तर ती एक वाक्य मला ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या. त्यामुळे पार्टनरशिप मधून काय मिळालं नाही मिळालं याचा काही विचार न करता 2002ला मी, माझा धाकटा भाऊ राम माझ्या बरोबर याच्यामध्ये नेहमी व्यवसायामध्ये माझ्या बरोबर कायम सतत आतापर्यंतही आहे आणि तो खूप हुशार मुलगा आहे. त्यांनी सगळं मार्केटिंग, फायनान्सची जबाबदारी सांभाळलेली आहे. तो माझ्या बरोबर होता. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आता आपण डेअरी सुरू करायची. आणि माझे मित्र पांडुरंग राऊत ज्यांचा नाथमस्कोबा कारखाना आहे, त्यांचं त्यावेळेस रिवार्डिंगचं दुकान होतं, तर ते आणि मी साखर कारखान्याला एकत्र धंदा करायचो. पण योगायोगाने आमच्या ते जनता बँकेचे जनसेवा बँकेचे चेअरमन होते, तर त्यांनी आम्हाला कर्ज दिलं आणि 2022 दुपारी 2:22 आमची कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच ब्रँड नेम ऊर्जा याची स्थापना सुरू झाली. नाही, आता आम्ही 2 जण सोडलं तर कोणाला पार्टनर घेतलं नाही. दोघाच भावांनी हा दादा सिगल चालवला. आज माझी इतर भाऊही काय असेल तर अडीअडचण, माझा सतीश कुतवळ म्हणून 5 नंबरचा भाऊ आहे, तो आम्हाला काही मदत करतो कमी जास्त लागली तर. पण आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 2च भाऊ याच्यामध्ये पार्टनर म्हणून काम करतो, बाकी स्वतंत्र जबाबदाऱ्या करतात. पण आमचे सगळ्यांचे रिलेशन एकमेकांकडे जाणे आणि सगळे चांगले आहे. जेव्हा तुम्ही हे कुतवळ फूड काय ठेवलं? मला नेहमी एक चांगला धंदा करायचा आणि माझी आई मला बऱ्याच वेळा सांगायची
की एकदा मी जिथं आत्ता कंपनी गेली तिथं माझी एक संध्याकाळी मी आईला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा गाडी पंक्चर झाली होती. तर लोकांनी सांगितलं की गाडी लवकर तुम्ही हलवा, इथं चोऱ्या माऱ्या होतात या आंधळगावच्या कॉर्नरला, तिथं जर संध्याकाळी अंधार पडला तर तुम्हाला इथं धोका आहे. म्हणून मी हलवत असताना माझ्या आईने त्यावेळेस मला बोलले, अरे तुम्ही बाहेर गावात जाऊन इकडे तिकडे करताय, अशा ठिकाणी एखादा जर धंदा वगैरे उभा केला इथं टाकला तर लोकांना थांबायला आधार होईल. आणि मी त्याच ठिकाणी जागा घेतली आणि आईने सांगितल्याच्यामुळे तिथेच डेअरी टाकली, डेअरी व्यवसायामध्ये आत्ताची डेअरी. असा काही खास हेच करायचं तेच करायचं. खरं तर बऱ्यापैकी लोक सांगतात की माझं विजन असं होतं, हे प्लॅनिंग होतं ते, पण मला असं वाटतं की व्यवसायामध्ये म्हणजे मला तरी त्यावेळेस असं कुठला PR प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो असं काय नव्हतं. हे करत गेलो, आणखीन हे करायचं ते करायचं ते करायचं, जे रात्रंदिवस मला काय व्यवसाय काय सांगतो की मी जसा काल होतो तसाच आज राहिलो, उद्या गेट आउट होईल. ओके. रोज काही ना काहीतरी करायला पाहिजे. काही जण पुस्तक पुढे वाचण्यात आलं माझ्या, रोज काही ना काहीतरी बदल करायला. त्यामुळे आम्ही हा व्यवसाय टाकताना फक्त पाऊच पॅकिंग केलं. नंतर पाऊच पॅकिंग केल्याच्या नंतर मी ज्यावेळेस बाहेर देशात फिरत होतो त्यावेळेस मला प्यायला जर आम्ही बघितलं तर टॅप वॉटर कुठंच नव्हतं. आम्ही बाटलीमधले पाणी प्यायचो. आज आपण बसले बसले इझिली कोणी ग्लास बाटली राहिलंच नाही, ग्लास आणि तांब्या राहिलंच नाही, आपण सगळे बॉटलवर आलो. त्या काळात ज्यावेळेस मी 2002 ला बाहेर गेल्यानंतर म्हणजे आज ना उद्या आपल्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे. का कोणा ठाऊक, मला वाटायचं फक्त पाणीच नाही, कधी वेळ अशी की ऑक्सिजन सिलेंडर पण आमच्या बघलेत असेल, आम्हाला हवा सुद्धा इतक्या प्रमाणात हे करावं लागेल. आणि मग असं डोक्यात असल्यामुळे की ठीक आहे, त्यावेळेस ज्या काही गोष्टी मी पाहिल्या बाहेरच्या, मग डेअरी टाकली. डेअरीच्या नंतर मग मी पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सोबत, अच्छा, ते ऊर्जा नावाने पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सुरू केलं.